हा सर नमस्ते. नमस्कार सर, बोला. सर म्हटलं आता आपलं जे आत्ताचा जे कॉन्सेप्ट झाला, तुम्ही म्हटलं ते 15% पुढच्या कंपनी आपण चॉईस करायची तर ते ऑलमोस्ट त्या पंधरा वार्षिक. टक्क्याच्या वरच्याच आहे सर सगळ्या. नाही नाही, वार्षिक 15% चेक करायचं का 3 वर्षाच्या नाही, पंधरा तीन टक्क्याच्या ते पुढच्या? पाच वर्षाचं, 3 ते 5 वर्षाचं. 3 ते 5 वर्षाचे ना? येस येस येस. ओके, तेच एक विचारायचं होतं. हो. सर मी 1 वर्षापासून 21 जुलैला जॉईन झालो आपल्या कम्युनिटीला गेल्या वर्षी. आता एक हम्म. वर्ष होईल मला, 3-4 दिवसामध्ये. तर त्याच्यामध्ये माझी म्हणजे भरपूर प्रगती झाली. गोल सेट. भरपूर प्रगती झाली म्हणजे काय झाली हे सांगा आम्हाला, तर आनंद होईल. एक मिनिट सर, मी ते लिहून ठेवलंय. हम्म. तेच. मी जे काही गोल लिहित होतो ना सर, त्याच्यापैकी माझं एक ऍग्रीमेंट होतं रिलायन्स बरोबर, जिओ बरोबर, पेट्रोल पंपाचं. ते ऍग्रीमेंट पूर्ण झालं माझं. म्हणजे ऍग्रीमेंट ग्रेट. पण झालं आणि 1 वर्ष आता जवळ 1 ऑगस्टला झालं गेल्या वर्षी. त्याच्यानंतर हम्म. मला प्लॅनिंग कळलं की बाबा माझ्या भविष्यात किती पैसा लागणार त्या हिशोबाने एसआयपी चालू केली. आता मी महिन्याला 1,75,000 रुपये एसआयपी मध्ये भरतो. 1,75,000. हो. माझं क्या स्वप्न बात है. होतं 40,000चं, पण मॅडमने सांगितलं 75,000 तुम्हाला करायला पाहिजे. तर जोपर्यंत जमतंय तोपर्यंत 1,75 करणार आणि नंतर 75 सुरू ठेवणार. क्या बात है. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू सर. त्याच्यानंतर मी ह्या वर्षीचं माझं टार्गेट होतं 20 लाख रुपये पोर्टफोलिओ करायचं. माझा 1 रुपयाचा पण पोर्टफोलिओ नव्हता. 20 लाख पूर्ण झाले सर माझे. एका वर्षात 20 लाखाचा पोर्टफोलिओ झाला पण. हो झालं. कसं केलं हो? त्याच्यानंतर एकही रुपयाचा नव्हता, 0 रुपयाचा पोर्टफोलिओ 20 लाखाचा झाला. हेच असेच मग कसे पण म्हणजे पैसे आले की आधी सुरुवातीला कळत नव्हतं नेमकं कुठं पण हा खर्च करायचे. सकाळचा सेशन रोज अटेंड करता का तुम्ही? हा करतो सर. सकाळचा हम्म. करतो. रोज मनी मेडिटेशन करतो. जर का माझ्याकडून म्हणजे उशीर झाला तर मग माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. ते मी परत रिपीट करतो एक अर्धा तास आणि स्वतःच करतो सगळं. क्या बात आहे. 1,75,000 किती, 75,000ची SIP? हा, मला सांगितलं होतं 75,000 ते चालू करा. म्हणजे मला जे मुलीचं शिक्षण किंवा मुलाचं शिक्षण, त्यांचे लग्न वगैरे सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग दिलं होतं पुढचं आणि रिटायरमेंट. हे एका तर वर्षात तुम्हाला पॉसिबल झालंय नाही? एका वर्षात झालं पास. 75,000ची SIP, त्याचसोबत 75 की 1,75,000 म्हटलंय तुम्ही? आता मी 1,75 करतो सध्या. 1,75,000 ना? हो. 1,75,000ची SIP, 20 लाखाचा पोर्टफोलिओ. हे तुम्ही Yes. हा सकाळचा सेशन अटेंड करताय, हे नॉलेज घेताय, यांनी तुम्हाला एका वर्षात हे पॉसिबल झालं म्हणताय. फक्त एवढ्यावरच, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. बाकी दुसरं काही नाही सकाळ केलंय. हे अटेंड सकाळ केलं जीवनात आणि सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या. येस सर. याच्या व्यतिरिक्त कर्ज वगैरे काही तुमच्यावर होतं? कर्ज आता माझे जे म्हणजे कमर्शियल व्हेकल आहेत, ट्रान्सपोर्टचा पण व्यवसाय, ते कर्ज हम्म. चालूच आहेत आणि ते रेग्युलरच आहेत. मग गाड्यांचा व्यवसाय माझा, टँकर येते. बरं मला सांगा, जसं तुम्हाला 1,75,000ची SIP करायला पॉसिबल झालं, जे की तुमची आधी नव्हती, 20 लाख रुपयाचा पोर्टफोलिओ झाला, तो की आधी शून्य होता, हे हो. बाकीच्यांना पण पॉसिबल होऊ शकतं का हो? 100% होऊ. काय केलं पाहिजे त्याच्यासाठी, काय करायला पाहिजे त्यांनी? त्याच्यासाठी आपला सेशन रोज केला पाहिजे. सकाळी मनी मेडिटेशन केलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचा विषय. अच्छा, हे रोज करायला त्याच्यानंतर पाहिजे. हे जे आहे हेच एकदम सक्सेस फॉर्म्युला. हा किंवा सक्सेस तुम्ही सिंपल जे फॉर्म्युला आहे. या कम्युनिटीला जुळायला पाहिजे आणि रोज हे सगळं अटेंड करायला पाहिजे, राईट? येस सर. या बात भरपूर आहे. गोल गोल लिहिल्यानंतर गोल पूर्ण होतच, मला खात्री पटली. किती बी अवघड असलं तरी ते समोर येतंय लगेच. आता माझं आणखी एक मोठं अग्रीमेंट आहे रिलायन्स बरोबर. हम्म. समोरून मला कॉल आला की तुम्ही तयारीला लागा. आता ते होईल एवढ्यात, मग त्याला 2 महिने लागतील नाही तर 6 महिने लागतील. पण खूप मोठा विषय. वाव. आणि तो मी गोल लिहितोय पहिल्या दिवसापासून. क्या आणि बात आहे. समोरून मला एकदम सिनियर म्हणजे जे स्टेट हेड आहेत आमच्या कंपनीचे, त्यांच्याकडून फोन आला स्वतःहून की तुम्ही आता तयारीला लागा, तुमचं काम होईल, तुम्हाला पहिला प्रेफरन्स नंतर बाकीच्या. वाव. लिहिलं खूप तर होतं सर. जबरदस्त. लिहिलं पाहिजे मनापासून. लिहिलं पाहिजे मनापासून, गोल रायटिंग केली, राईट?
100%. खूप छान वाटलंय संतोष सर तुमचा प्रोग्रेस आणि तुमच्या अचिव्हमेंट ऐकून. अशाच प्रकारे तुमच्या जीवनात खूप सारी संपत्ती बनवो आणि तुम्ही पीसफुल मजबूत फायनान्शियल लाईफ जगत राहो हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू सो मच.